जाऊया आपण. आधीच तुम्ही गाडी स्लो चालवतात, त्यात तुमची ती सेकंड हँड गाडी. संपदा, माझा डबा राहिलाय. आई येते. हो नीट जा. भाऊजी डबा. स्वानंदी दे. स्वानंदी, आज विचार करून निर्णय घ्या. असं लिहिलंय बरं का तुझ्या भविष्यात, तेव्हा नीट विचार करून काय तो निर्णय घे हो बाळा. तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय? आता तुझ्याकडे नाही बघणार तर मग कुणाकडे बघणार? त्या नीलला होकार द्यायचा का नका ते तू ठरवणारच का नाही? मग दिवसभर चांगला नीट विचार कर आणि काय ते उत्तर दे, है की नाही? उत्तर दिलं नाही म्हणजे नाही दिलं उत्तर. तू कशाला मनाला लावून घेते? आपल्याकडे काय कमतरता आहे का मुलींची? अगं नीलसाठी भरपूर मुली आहे बघ, मी आणली आहे. मुलींची कमतरता नाहीच आहे, पण स्वानंदीच्या घरच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते नको समजायला. अगं स्पष्ट काही बोलतच नाही, टाळाटाळ करतायत ते. त्यांचंही बरोबर आहे म्हणा, त्यांच्या तोलामोलाचं स्थळ बघतील ना ग ते. वच्ची मावशी, इतकं टाकून बोलायची गरज नाहीये. स्वानंदी मला आवडले म्हणून विचार. नाही ग, अशी कशी टाकून बोलेन मी तुला? माझ्या बहिणीची जाऊ आहेस तू, अशी टाकेन मी तुला? हे बघ ललिता, मी तुला आधीच सांगितलं होतं, ती माणसं साधी दिसतात पण साधी नाहीयेत. समजा एखाद्या प्रकरणात उद्या त्यांना 1.5-2 मिळाले, कोटी मिळाले, तर ते पैसे लपवून ठेवायचे कुठे? घरात तर ठेवू शकत नाही. मग त्यासाठी त्यांना असा जवळचा विश्वासू नातेवाईक लागणार की नाही? आणि तो जवळचा नातेवाईक तितकाच मोठा असायला हवा. नाहीतर एवढे सगळे पैसे बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं तर गेले ना देशपांडे 12च्या भावात. नाही, आमच्या तोंडाला कशाला सुटेल ना पाणी त्यांचे पैसे बघून? नाही ग, मी आपलं उदाहरण देते ग. तू काळजी नको करू ग ललिता, मी अशी लाईन लावते की नाही बघ मुलींची. आणि जुनी जाणती माणसं म्हणूनच गेली आहे की मुलगी द्यावी श्रीमंता घरी आणि सून आणावी गरीबा घरची. पण मला नकोच आहे गरीबा घरची मुलगी. आणि 1.5-2 कोटी म्हणजे काय फार मोठी अमाऊंट नाही आहे आमच्यासाठी, तुम्हाला तर माहिती आहे. मला माहिती आहे ग, त्यांना कोण सांगणार? आणि हे सगळं व्यवहारात दिसायला हवं ना ग ललिता. तू गेलीच आपले हात हलवत मुलगी बघायला. 4 पेढे तरी घेऊन जायचे होते ना, धाकट्या बहिणी होत्या ग तिच्या. नाही, ते जरा चुकलं. असंच असतं तुझं, स्वतः पुढे तुला काही दिसतच नाही. राग नको मानून घेऊ, पण बघ आता केवढ्याला पडलं. शिरा खाऊन झाला ना की जरा जाऊन सांगा त्यांना आमच्याबद्दल. अगो बाई, मी काय सांगणार? तू घालवलंस ते तुलाच मिळवावं लागणार ना ग. मी काय बोलणार? माझ्या शब्दाला मान देऊन त्यांनी मुलगी दाखवली तरी. पण आता होकार द्या, असं कुठलं तोंडाने त्यांना सांगू मी? ठीक आहे, मी पण दाखवून देईन त्यांना. आम्ही पण काही कमी नाही आहोत. ते असतील श्रीमंत, पण आमचं घराणं ही पिढीच्या जहागीरदारांचं आहे. काही गरज नाहीये. काही गरज नाहीये जाऊन तिला हे सगळं सांगण्याची. जर तिला श्रीमंतीचा एवढा गर्व असेल ना, तर अशा मुलीशी मलाही नाही करायचंय लग्न.